सदाशिव कोळेकर अध्यक्ष आणि संचालक मंडळ यांना या कामाला लावून आज या गावात आपल्या स्वतःची हक्काची सोसायटी झाली। आधी आपण दुसऱ्या सोसायटीत गावाच्या बाहेर जाऊन कर्ज मागायचो, बँकेत जाऊन कर्ज मागायचो। आता तुम्हा सर्वांची ही सोसायटी आज या ठिकाणी स्थापित झाली। सोसायटी होऊ नये म्हणून काय प्रयत्न झाले काय नाही विवेक कोकरेने आपल्याला सांगितले। मनसूर खतीब साहेबांनी देखील त्याचा थोडासा उलगडा आपल्याला केला। पण त्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला, चिकाटी सोडली नाही आणि आपल्या गावात ही सोसायटी खेचून आणली। मला खात्री आहे की अमोल डफळे असतील, मनसूर खतीब असतील यांनी तालुका स्तरावर तुम्हाला आणि जिल्हा स्तरावर योग्य मार्गदर्शन केलं असेल आणि कागद पुढे सरकवता सरकवता जे अडथळे आले ते दूर करायचा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला। आता सोसायटी स्थापन झालेली, आपण सगळ्यांनी आता या सोसायटीकडून वित्त पुरवठा सुरू करावा। जिल्हा मध्यवर्ती बँक आपलीच आहे, ती तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल। गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागे जिल्हा मध्यवर्ती बँक राहील। दुसऱ्या सोसायटीतून घेत होता ते कर्ज आता ह्यावेळी इथनं पुढं आपल्या सोसायटीतनं काढायला तुम्ही सुरुवात कराल असा मला विश्वास आहे। या परिसरामध्ये 65 गावांना आजपर्यंत पाणी नव्हतं आणि बसवराज पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला वाटतं आमच्या विलासराव जगताप साहेब, खतीब साहेब, रमेश होर्तीकर, रमेश पाटील, चन्नप्पा होर्तीकर या सगळ्यांनी सांगितलं आता आमच्या तालुक्याची एकच गारण आहे, ती म्हणजे तुम्ही आम्हाला पाणी द्यायची व्यवस्था करा। कृष्णा नदीमध्ये पाणी नाही असं सगळे सांगत होते। माझ्या आधीच्या सगळ्या मंत्र्यांनी देखील तेच निष्कर्ष काढलेले, पण बराच विचार करून कृष्णा नदी म्हैसाळच्या पलीकडे गेल्यावर आपल्याला त्या पाण्याचा काही उपयोग होत नाही। मग उद्योगासाठी आणि अन्य कारणासाठी जे पाणी लागणार आहे त्याच्यात थोडासा बदल करून आपण 6 TMC पाणी हे आपल्या जत तालुक्यासाठी मिळवलं। त्याचा परवाना मी मंत्री असताना दिला, त्या फाईलवर माझी सही झाली आणि आज पाडून चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जत तालुक्याच्या 65 गावाला कृष्णा नदीतून 6 TMC पाणी मिळण्याची व्यवस्था मी तुमच्या आशीर्वादाने मी करतो। स्वर्गीय राजाराम बापूंनी सांगली ते उमदी पदयात्रा काढली, ती जतचं दैन्य दूर व्हावं, जतला पाणी यावं या आग्रहासाठी होती। त्यानंतर 82 साली ताकारी प्रकल्प झाला। त्यानंतर काही वर्षांनी म्हैसाळला त्याची दुसरी शाखा काढायचं ठरलं आणि म्हैसाळच्या पाण्यातनं देखील आपल्या तालुक्याचा काहीच भाग पाण्याखाली येत होता। आपला सगळा 65 गावं वंचित राहिली आणि तेव्हापासून दुसरी अगदी उमदीला देखील गेलेलं पाणी 4 इंच पाईपने गेलेलं आहे। त्यामुळे एकदम टोकाचं उमदीचं गाव देखील फार समाधानी असं मी आज म्हणणार नाही आणि त्यामुळे नवी व्यवस्था 6 TMCची इकडं करून आपल्या सगळ्या तालुक्यातल्या 65 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटलाय। काम चालू आहे, मुख्य पाईपलाईनचं काम चालू आहे। मध्ये आपलं सरकार गेलं, नाहीतर मागच्या वर्षापर्यंत मी तुम्हाला पाणी पाडून दाखवलं असतं, पण आता थोडा उशीर झालाय। तरी देखील या वर्ष दीड वर्षात हे पाणी मुख्य पाईपलाईन आणि वितरण प्रणाली सगळी पूर्ण झाल्यावर हे काम आपल्या गावागावात हे पाणी पोहोचलेलं असेल असा मला पूर्णपणाने विश्वास आहे। आता गावाला पाणी आल्यानंतर आपला अर्थपुरवठा, कर्ज पुरवठा देखील तेवढाच सक्षम असला पाहिजे आणि गावातल्या गावात असला पाहिजे। म्हणून या छोट्याशा वास्तूमध्ये ज्ञानोबा सावळा कोळेकर यांच्या नावाने जी संस्था आपण चालू आज करताय तिचा फायदा अनेकांना होईल।
सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोसायट्यांना 150 वर्ष झाली, 125 वर्ष झाली, 100 वर्ष, अनेक सोसायट्यांचे कार्यक्रम 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून जाऊन त्यांची 100री पूर्ण केली. आपल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला 100 वर्ष झाली यावर्षी. 100 वर्षात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 10,000 कोटी रुपयापेक्षा जास्त ठेवी आज गोळा झाल्या. मी मगाशी देखील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितलं की आता जत तालुक्यातल्या आमच्या 65 गावांना पाणी वर्ष 2 वर्षात मिळालं की या भागाला देखील तेवढीच सक्षमता येईल. या ठिकाणी विजापूर सारखा विमानतळ झाला तर विजापूरवरून आपला भाजीपाला, आपले सगळे जी काही शेतीमाल तयार होईल तो अन्य ठिकाणी पाठवण्यासाठी एक साधन तयार होतोय. त्याचबरोबर या भागातला शेतकरी कष्टकरी आहे. मगाशी येताना आम्ही बऱ्याच ठिकाणी द्राक्ष बागा देखील बघितल्या. अधिक पाणी आलं तर तुम्ही कष्टाने या भागात सोनं कराल आणि एक श्रीमंत असा शेतकरी वर्ग जो 50 वर्ष चातकाप्रमाणे वाट बघतोय, आज पाणी येईल, उद्या पाणी येईल, उद्या पाणी येईल, त्यांना ह्या वर्ष 2 वर्षात पाणी ज्यावेळी मिळेल त्यावेळी आपला श्रीमंतीकडे जाणारा अधिकचा प्रवास सुरू होईल. पाण्यामुळे आयुष्य फार बदलतं. माझ्या मतदारसंघात मी सगळ्या गावांना पाणी दिलं, सहकारी संस्था केल्या, सरकारी पाणी नाही, सहकारी संस्था. 1986, 87, 90, 92 सालापर्यंत त्या सगळ्या योजना पूर्ण झाल्या. म्हणजे आज 2026 आहे. ही 26 वर्ष आणि ती 8-10 वर्ष, जवळजवळ 35 वर्ष पाणी येऊन झालं. त्या गावातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेता आलं. काही मुलं इंजिनिअरिंग कॉलेजला गेली, काही मेडिकलला गेली, काही आज परदेशी जाऊन नोकऱ्या करतायत. आमचा शेतकरी ज्यानं 5वी, 8वी, 10वी शिकला असेल त्याचा मुलगा अमेरिकेत शिकायला आणि नोकरी करायला गेलाय. त्यावेळी अमेरिकेत असेल किंवा जर्मनीमध्ये असेल त्या शेतकऱ्याला आई वडिलांना बोलवण्याचं काम आमच्या भागातली मुलं आज करतायत. जग बघण्याची संधी आज वयाच्या 60व्या 70व्या वर्षी आमच्या भागातल्या यांना मिळते. ते का? कावड कष्ट त्यांनी केले, कर्ज काढून जमिनीच्या वरचं कर्ज फेडून स्वतःची घरं बांधली, स्वतःची वाहनं घेतली, स्वतः मुलांना शिकवलं, मुलांच्या प्रगतीसाठी त्यांनी मोठी आराधना केली आणि आज जगाच्या पाठीवर माझ्या भागातली मुलं स्पर्धात्मक परीक्षेत असो किंवा जगातल्या कुठल्याही क्षेत्रात असो जाण्याचा प्रयत्न करतात. हे चित्र आपल्याला जर तालुक्यात तयार करायचं असेल तर त्याचं मूळ पाणी आहे असं माझं मत आहे. आणि पाण्यासाठी स्वर्गीय राजाराम बापूंच्या वेळेपासून सगळ्यांनी प्रयत्न केले, पण 65 गावं राहिलेली. त्याच्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला पाणी देण्याची व्यवस्था झाली. योजना होईल त्यावेळी तुम्हाला त्याचा प्रभाव कळेल. तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्याची व्यवस्था या पाण्यामुळे होईल आणि तुमची प्रगती याच्यापेक्षा अधिक वेगानं होईल असा मला विश्वास आहे. आज खरं म्हणजे सोसायटीच्या उद्घाटनाच्या बरोबर शेतकरी मेळावा पण आहे. जगताप साहेबांनी थोडक्यात वेळ कमी आहे म्हणून शेतकऱ्यांच्या अवस्थेकडे, दुरावस्थेकडे तुम्हा सगळ्यांचं लक्ष वेधलं. आज शेतकरी कुठलाही माल पिकवायला लागला तर बाजारपेठेमध्ये पोचेपर्यंत त्याला काही व्यवस्था नाही. बाजारपेठेत पोचवण्यासाठी व्यवस्था म्हणजे कोल्ड स्टोरेजची व्यवस्था असो, बाजारपेठेपर्यंत माल पोचेपर्यंत दर पडलेली दुर्दैवी अवस्था असो, आम्ही जे जे कष्ट करून पिकवतो, केळी केली तर एखाद्या वर्षी चांगला माल दर मिळतो आणि दुसऱ्या वर्षी इराण आणि अमेरिकेची लढाई सुरू झाली म्हणून केळीच बंदरातून बाहेर जात नाहीत आणि 4 रुपयाला 3 रुपयाला केळी विकायची पाळी आपल्यावर येते.
ही पाळी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यावरच येते. द्राक्षाची तीच अवस्था, मनुके बेदाणे करणाऱ्या शेतकऱ्याची अवस्था काय? अफगाणिस्तानातून येणारा बेदाणा हा आपल्यापेक्षा स्वस्त विकायची व्यवस्था आहे, आणि अफगाणिस्तानातून येणारा बियाणं अफगाणिस्तानातनं सगळाच येत नाही, दुसऱ्या देशातनं सिक्के मारून आपल्या देशात आयात करून हा कमी दराचा बेदाणा विकताना आमच्या शेतकऱ्याच्या पेकाटात लाथ मारण्याची व्यवस्था या देशात होते. आणि म्हणून या सगळ्याच व्यवस्था हा बदलण्यासाठी शेतकरी प्रधान ही देशाची व्यवस्था झाली पाहिजे. आज शेतकरी किती आंदोलन केलं तर थोडे दिवसानं त्याला रानात जायचं असतं, काही काम नाही केलं तर उद्या खायचं काय हा प्रश्न शेतकऱ्यांच्या घराघरात असतो. त्यामुळे शेतकरी काही दीर्घकाळ आंदोलन करू शकत नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या वतीनं आपण आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनात ज्या शेतीच्या साठी महत्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आदर्शपणाने कशा करू हे बघण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे. मला खात्री आहे की एक 3-4 वर्षानं हा तालुका 100% पाण्याखाली आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही. जसं मी या तालुक्याला 65 गावांना पाणी दिलं, तसं खानापूर तालुका, आटपाडी तालुका, तासगाव तालुका, कवठेमंकाळ तालुका यातले काही गावांना पाणी द्यायचं राहिलेलं. मी जसं इथं 6 TMC पाणी दिलं तसं तिकडं देखील पाणी दिलं टेंबू योजनेला, आणि टेंबू योजना ज्या गावात जात नाही त्या गावात वाढवलं. म्हणून आज या व्यासपीठावरून मी 100% सांगू शकतो की मी जे निर्णय जलसंपदा मंत्री म्हणून घेतले त्यातून या सांगली जिल्ह्यातल्या जवळपास एखाद दुसरं गाव राहिलं असेल एखाद्या, पण जवळपास 99% गावांना पाणी पोहोचवण्याची व्यवस्था मागच्या 2.5 वर्षापूर्वीच्या घेतलेल्या निर्णयात झाली. मग आमच्या आराराबांच्या पत्नी ताई असोत, पलीकडं अनिल बाबर असोत, हे आमदारांच्या सतत मागण्या असायच्या की हे आम्हाला टेंबू योजनेचा 6वा टप्पा करून द्या. असा एक भाग होता की उंच आहे म्हणून तो त्यापासून दुर्लक्षित राहिला. अशा सगळ्या ठिकाणी पाणी पोहोच करण्याची व्यवस्था आमच्या मागच्या काळात केली. म्हणून सांगली जिल्हा मधले 100% गावं, तिकडं शिराळ्याला धरण आहे चांदोलीचं, पण त्याच्या अलीकडं जलसंपदेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था नव्हती. मान्सून नदीतनं पाणी उपसायची, तर तिथंही कॅनलची व्यवस्था, पोर्ट लाईन का अंडरग्राऊंड पाणी जसं इथं करतोय तसं पाण्याची व्यवस्था त्याकडे करून जवळपास 100% सांगली जिल्ह्यातल्या जवळपास सर्व भागात पाणी देण्याचं काम केलं. नुसतंच इथं नाही केलं, तर पलीकडे खटाव मान तालुक्यात देखील 22 गावांना पाणी दिलं, सातारा जिल्ह्यात. इकडं आपल्या मंगळवेढा तालुक्यातल्या काही गावांना पाणी पोहोचायची व्यवस्था केली. सांगोला तालुक्यात काही गावांना पाणी दिलं. मी यासाठी सांगतोय की त्या काळात आम्ही असे निर्णय घेतले की जे जनतेला अपेक्षित होते, आणि त्यामुळं आज सांगली जिल्ह्यातल्या सर्व गावात पाणी पोहोचण्याची व्यवस्था झाली. 2-4 वर्ष मागे पुढे होईल. जसं सरकार आमचं होतं त्यावेळी आम्ही हे सगळे मार्गीच लावले असते. आमचा प्रयत्न होता 2024च्या विधानसभा व्हायच्या आधीच हे प्रकल्प पूर्ण व्हावे, पण मध्येच 2.5 वर्ष, त्याच्या आधी 2.5 वर्ष सरकार पडलं आणि मग ह्या प्रकल्पाकडे कोणी बघितलं नाही. असो, आता ही कामं पूर्ण होत आहेत. ही कामं पूर्ण झाल्यावर आपल्याला या सगळ्यातनं जे समाधान मिळेल त्याला शक्ती देण्याचं काम ही आजची आपली ज्ञानोबा सावळा कोळेकर विकास सोसायटी करेल, हा माझा विश्वास आहे. जालिंदर मामांचे विशेष आभार मानले पाहिजे की लय हेलपाटी घातली. म्हणजे जालिंदर मामांच्या चिकाटीनं आपल्याला आजचा दिवस दिसतोय म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. कायम कुठेही दिसलं भेटलं तरी ते सोसायटीसाठी याला फोन करा, त्याला सांगा इथं घोटाळा झालाय, तेव्हा करोना झालाय, तेव्हा ऐकणा झालाय, तुम्ही फोन लावल्याशिवाय जमत नाही. हे जालिंदर मामांनी, मनसूर खतीबांनी काय हा उद्योग मागचे 6 महिने केला, आणि म्हणून सदाशिव कोळेकरांच्या अध्यक्षतेखालची ही आजची सोसायटी आपल्या सर्वांना दिसायला लागली आहे.
आज माझी आपणा सर्वांना विनंती आहे की जग बदलायला लागले. ही 18, 20, 22 वर्षाची मुलं रस्त्यावर यायला लागली. ही रस्त्यावर येणाऱ्या मुलं ही आपल्यापेक्षा हुशार आहेत. आपल्यापेक्षा जास्त वेगाने विचार करणारी नवी पिढी झाली आणि त्यामुळं या नव्या पिढीच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी. त्यांनी आंदोलन केलं, त्यांनी संघर्ष केला, रस्त्यावर आले म्हणून त्यांच्यावर चिडून जाता कामा नये. त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी या देशामध्ये प्रयत्न झाले पाहिजे. तुम्ही आम्ही जे काम करतोय त्यातही त्या नव्या पिढीचा विचार करून आपल्याला आता इथून पुढे पावलं टाकावी लागतील. नव्या 20-22 वर्षाच्या मुलांच्याकडे दुर्लक्ष करून तो काय कालच झालाय ग्रॅज्युएट, काय होतंय नंतर बघू, असा उद्दामपणा आता आपल्याला कुणाला करता येणार नाही. आपल्याला त्यांची काळजीच नव्या पिढीची घ्यावी लागेल. कारण वय जरी त्यांचं कमी असलं तरी विचार आपल्यापेक्षा वेगानं पुढे जात आहेत त्यांचे आणि म्हणून त्याला गवसणी घालण्यासाठी आपणही आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करून त्या नव्या पिढीला विश्वासात घेण्याचं काम करणं आवश्यक आहे. खरं म्हणजे आज आपण सगळे फार मोठ्या संख्येने आल्याच तुम्ही इतके सुंदर फेटे घातलेले आहेत की हा फोटोग्राफरला इथं बोलून तुमचा उलटा तिकडं फोटो काढला पाहिजे, एवढे तुम्ही चांगले फेटे सगळ्यांनी घातलेले आहेत. आपण अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यश्लोक म्हणतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने आज राज्यकारभार कसा चालवायचा याचे आदर्श सांगितले जातात आणि त्यामुळं राज्यकारभार कसा चालवावा याचा आदर्श पुण्यश्लोक अहिल्यादेवी असतील तर आपल्या कारभारात सोसायटीचा असो, ग्रामपंचायतीचा असो, पंचायत समितीचा असो, जिल्हा परिषदेचा असो, आपल्याला या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या व्यवस्थापनाचा मार्गदर्शन घेऊन आपल्याला पुढे जाण्याचं काम केलं पाहिजे. माझा विश्वास आहे की जिल्हा परिषद आता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आमच्याकडे आलेली आहे. आमचे रवी तमनगोंडा यांच्या पत्नी सभापती आहेत. अनेक कामं आहेत, त्यातलं एक पशुसंवर्धन खातं त्यांच्याकडे आहे आणि पशुसंवर्धन खात्यामध्ये शेळी मेंढी पालनापासून सगळे नवे उपयोग आणि प्रयोग हे तमनगोंडा रवी अतिशय चांगल्या पद्धतीने करतायत. तुमच्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला असं दिसेल की जत तालुक्यात इथले जे जनावरांची दवाखाने आहेत तेही सुधारले जातील. जी दवाखाने उपकेंद्र आहेत त्यांनाही सुधारणा केल्याचं काम करू आणि तमनगोंडा रवी यांच्याकडं कृषी आणि पशुसंवर्धन खातं आहे. पशुसंवर्धनाच्या अनेक वेगळ्या चांगल्या योजना तमनगोंडा रवी राबवण्याचं काम करतात. माझी तुम्हाला विनंती आहे, तमनगोंडा रवी कधीतरी गावात आले तुमच्यातले 10-20 जण भेटा, त्यांना वेगळ्या योजना ते येऊन सांगतील. आपल्या नव्या पिढीला त्या योजनांचा आधार कसा मिळेल हे बघायचं काम देखील आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. शेती हा देखील खातं त्यांच्याकडे आहे. शेतीतले तुमचे वेगवेगळे प्रयोग हे देखील वरपर्यंत कळवण्याची आणि वरून तुम्हाला जास्तीत जास्त मदत करण्याचे काम हे रवी जिल्हा परिषदेच्या मार्फत करतील असा मला विश्वास आहे. त्यांनी एक बेदाण्याचा अतिशय सुंदर प्रकल्प केलाय. जमलं तर कधीतरी बालगावला जाऊन बघून या. जमलं तर एक तरुण माणूस हेलपाटे घालून उठाबशा काढून काय करू शकतो, त्यांच्याकडून तुम्ही आदर्श घेतला तर तुमच्यातही असं काम करण्याची धमक तयार होईल. त्यामुळं जरा रवी तमनगोंडाकडे तुम्ही लक्ष द्या. ते आले तर त्यांचं मार्गदर्शन घ्या. त्यांचा प्रकल्प जमला तर जाऊन तुम्ही गावातल्या तरुण मुलांनी जाऊन बघून या. पण कष्ट केले तर जत दुष्काळी आहे असं म्हणून थांबून चालणार नाही. आपल्यालाही ताकद आहे. आपण योग्य मार्गाने गेलो तर असे प्रकल्प या जत तालुक्यातल्या नव्या पिढीला आपण मिळवून देऊ शकू असा मला विश्वास आहे.
आज जिल्हा परिषदेत संगीता पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आमचे ऋषिकेश लाड आहेत, कुंडलचे सभापतीमध्ये त्यांच्या पत्नी सभापती आहेत आणि त्यामुळं तुम्हा सगळ्यांना या तिघही चांगली सेवा करून व्यवस्था करून जिल्हा परिषदेचं ग्रामपंचायतीमार्फत जे काही मदत असेल ती देण्याचं काम नक्की निश्चितपणाने करतील. आज माननीय विलासराव जगताप साहेब इथे आले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काय झालं, पंचायत समितीच्या निवडणुकीत काय झालं हे आता आपण सगळ्यांनी सोडलं पाहिजे. मागचं नाही काढलं तर पुढं जास्त वेगानं जात आहे. मागचं काढून घोटाळा होतो. माग दुर्लक्ष करून पुढे जाण्याची क्षमता ज्याची आहे तो जास्त लांब जाऊ शकतो. त्यामुळं ज्या काही मागच्या गोष्टी झाल्या त्या सोडून देऊ आणि आपण या भागातल्या प्रगतीसाठी एक दिलानं काम करू. विलासराव जगताप साहेब स्पष्ट बोलणारे आहेत, जरा कडक बोलणारे आहेत आणि त्यामुळं कधी कधी तोंडावर बोलल्यामुळे आवडत नाही, चालत नाही, असं काही असतं. पण त्यांचा अनुभव मोठा आहे आणि अनेक वर्ष या भागाची सेवा केलेली असल्यामुळं आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम केलं. पक्ष कुठला हे फार महत्वाचं नाही, पण आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीनं काम करूया. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता या नात्याने मी तुमचे प्रश्न जे काय असतील ते राज्यस्तरावर विधानसभेत असो कुठेही असो मांडायचं काम करत राहील. पण तुम्हा सगळ्यांना जास्तीत जास्त ताकद देण्याचं काम आम्ही सगळे करू एवढाच विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. कैलासवासी ज्ञानोबा सावळा कोळेकर विकास सेवा सोसायटीचं उद्घाटन झालंय असं जाहीर करतो. अमोल दफळेंचाही या ठिकाणी उल्लेख करायचं राहून गेले का? अमोल दफळे यांनी देखील वेळोवेळी सहकार्य केलं आणि योग्य मार्गदर्शन आपल्या जत तालुक्यातल्या नव्या पिढीला ते करत असतात. तेही या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी इतका उशिरा बसला याबद्दल धन्यवाद देतो. आणि जालिंदर मामा गोनमाने यांचा पेटा घालून सत्कार करू. सगळ्यांनी पेटे घातले तर यांनीच घातले आणि सदाशिव कोळेकरांनी घातलाय का? तर दोघांचा सत्कार केल्याशिवाय तुम्ही उठू नका. कारण पेटा घेऊन या पेटेवाले यावर